Hello, good evening, my dear students. Today is Tuesday, 5th October 2021, and today is also our English online period. So, do you remember that which page we have completed in our last period? We have completed page number 24, the poem Children are going to school in our last period. पेज नंबर 24 वरील गोष्ट चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल आपण आपल्या मागच्या तासिकेला पूर्ण केली होती. आता पुस्तक सर्वांच्या समोर असेलच. पेज नंबर 25वर त्या गोष्टीवर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय मी तुम्हाला लिहायला पाठवणार आहे फोटो. तो तुम्ही नंतर अभ्यास पाहून लिहायचे आणि मला फोटो पाठवायचे. पण फोटो पाठवायच्या आधी जो अभ्यास दिला आहे, तुम्ही जो लिहिला आहे, पूर्ण केला आहे, तो एकदा वाचा. कारण आपली आता 22 तारखेपासून 6 परीक्षा आहे आणि 6 परीक्षेसाठी तुम्हाला इंग्रजीचा आणि सगळ्याच विषयांचा 50 गुणांचा लेखी पेपर लिहायचा आहे. त्यासाठी जो दररोजचा अभ्यास आहे तो लिहून झाल्यावर एकदा वाचा आणि मग फोटो टाका. काही चुका असतील तुम्हीच दुरुस्त करा. आता पेज नंबर 26 काढा सर्वांनी. 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन. ही जी गोष्ट आहे ती पेज नंबर 27वर सुरू होते, इन अ क्लास ऑफ देअर ओन. पण त्या गोष्टीवर आधारित एक ॲक्टिव्हिटी आपल्याला पेज नंबर 26वर कंप्लीट करायच्या. ती आधी मी घेणार आहे, त्यानंतर मी गोष्टीला सुरुवात करणार. ठीक आहे. सो प्लीज ओपन युअर पेज नंबर 26. 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन अँड ओपिनियन पोल. ओपिनियन म्हणजे आपलं जे मत आहे ते सांगायचं. वॉर्मिंग अप डाव्या हाताला लिहिले पहा. वॉर्मिंग अप वरती म्हणजे उत्साहित होऊया. नवीन उमेदीने, नवीन उत्साहाने आपण आपल्या तासिकेला सुरुवात करू. ठीक आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. पेज नंबर 26. यूज एनी वन ऑफ द टॉपिक्स गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. तर खाली 3 त्यांनी टॉपिक्स दिलेले आहेत. ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज दिसते तुम्हाला. 3 बॉक्स दिलेले. तिथे 3 विषय आहेत. ते तिन्ही विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फॉर युअर ओपिनियन पोल. आणि त्या तिन्ही विषयामध्ये जो प्रश्न दिला आहे त्याच्यावर तुमचं जे मत आहे ते तुम्ही सांगायचं आहे. टॉक एनी 5 ऑफ युअर फ्रेंड्स. नोट डाऊन देअर रिस्पॉन्सेस. ॲग्री, डिसॲग्री, नॉट शुअर. आता तिथे सांगितलं की तुम्ही कोणत्याही तुमच्या 5 मित्रांशी बोला त्या प्रश्नावर आधारित, आणि ते त्या प्रश्नाशी ॲग्री आहेत म्हणजे सहमत आहेत का डिसॲग्री आहेत, असहमत आहेत ते विचारा. फॉर्म 3 ग्रुप्स. पुढे सांगितलं की 3 गट करा. 1 फॉर इच टॉपिक. एका टॉपिकसाठी, एका प्रश्नासाठी 1 गट असं. पण आता शाळाच बंद आहे, आपण ऑनलाईन लेक्चर घेतो, त्यामुळे हे असं काय आपल्याला करता येणार नाही. शाळा असते तर आपण करू शकलो असतो. डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स. ईच ग्रुप शुड सिलेक्ट अ ग्रुप लीडर टू पुट टुगेदर द फाइंडिंग्स अँड टू मेक अ प्रेझेंटेशन्स टू द क्लास. Follow the presentations with the discussion on the most important characteristic of a good friend, a good student, and a good teacher. You may also consider characteristic not mentioned in the table below. आता त्या 3 प्रश्नांमध्ये त्यांनी असं विचारले, व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड. एखादा आपला चांगला मित्र होण्यासाठी त्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत ते गुण त्यांनी खाली दिलेले 5 पॉईंट्स. ब्लू बॉक्समध्ये 5 पॉईंट्स त्यांनी चांगल्या मित्राचे दिलेले. हां,
आणि त्याच्या पुढे 3 कॉलम्स दिसतात पहा, ॲग्री, डिसॲग्री आणि नॉट शुअर. मग ते जे पॉईंट्स आहेत, ते जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्याशी तुम्ही जर सहमत असाल तर ॲग्रीमध्ये टिक करायची आणि नसाल तर डिसॲग्रीमध्ये टिक करायची. आणि जर तुम्हाला खात्री नाही आहे, म्हणजे तुम्ही सहमत आहात की असहमत आहात याची पण तुम्हाला खात्री नसेल, तर नॉट शुअरमध्ये टिक करायची. दुसरा आहे क्वेश्चन, व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट. एखादा चांगला विद्यार्थी होण्यासाठी त्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, त्याचे पॉईंट्स खाली 5 दिलेत. तिथे सेम क्वेश्चन आहे, ॲग्री, डिसॲग्री आणि नॉट शुअर. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स अ गुड टीचर. चांगला शिक्षक होण्यासाठी त्यामध्ये कोणते क्वालिटीज असले पाहिजेत, कोणते गुण असले पाहिजेत, त्यासाठी पुढे त्यांनी 5 पॉईंट्स दिलेले आहेत. तर आपण पहिला प्रश्न आधी वाचूया. पुस्तकातून बोट फिरवा सर्वांनी. व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड. आपला मित्र चांगला आहे किंवा चांगला मित्र बनण्यासाठी त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कोणते असले पाहिजेत, कोणते गुण असले पाहिजेत. आपल्याला चांगला मित्र होण्यासाठी किंवा मैत्रीण होण्यासाठी आपल्यामध्ये कोणते चांगले गुण असले पाहिजे. खाली लिहिले पहा, अ गुड फ्रेंड. दुसऱ्या ओळीवर फर्स्ट पॉईंट, शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम. शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ द एक्झाम्स. म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवतो, तो तुमचा चांगला मित्र आहे का? ॲग्री आहात का तुम्ही त्या वाक्याशी की जो तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवतो, उत्तर दाखवतो, तो तुमचा चांगला मित्र होऊ शकतो का? काय वाटतं? डिसॲग्री येणार. कारण जर आपला मित्र आपल्याला उत्तर दाखवत असेल तो आपला चांगला मित्र कसा असेल? कारण त्याला असं वाटत असेल ना की ह्याने अभ्यास करूच नाही, ह्याने माझीच उत्तरं बघून लिहावीत आणि त्याची उत्तरं बरोबर असतील कशावरून, त्याची उत्तरं चुकली तर आपलीही चुकणार. आणि शिक्षक समोर असतात, ते पकडतीलच ना असं बघून लिहिताना, परीक्षेच्या वेळेस शाळेत असताना. ठीक आहे, त्यामुळे पहिल्या वाक्याला डिसॲग्रीला खूण करा. दुसरा पॉइंट्स इट आउट वेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चूक करता, चुकीचं वागता, त्यावेळेस तो तुम्हाला दाखवून देतो. हा तुमचा चांगला मित्र आहे का? काय वाटतं, असेल की नसेल? ॲग्री, तो आहे तुमचा चांगला मित्र, त्यामुळे तुमच्या चुका तो दाखवून देतो आणि तो सांगतो तुम्हाला की तुमच्याकडून ह्या चुका होत आहेत तुझ्याकडून, तर पुढच्या वेळेस ही चूक करू नको. थर्ड पॉईंट, साइड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड कॉरल्स. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचं कोणाशी भांडण होतं, वाद होतो, त्यावेळेस तो नेहमी तुमच्या बाजूने असतो, तुमच्या बाजूने बोलतो. ह्याच्याशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री की नॉट शुअर? आपला मित्र नेहमी आपल्या बाजूने बोलेलच, आपली बाजू घेईल असं आपण सांगू शकत नाही, त्यामुळे नॉट शुअरमध्ये खूण केली तरी चालेल. फोर्थ पॉईंट आहे, कीप्स अ सिक्रेट. तुम्ही एखादं सिक्रेट तुमच्या फ्रेंडला शेअर करता, मित्राला मैत्रिणीला सांगता, त्यावेळेस तो तुमचं ते सिक्रेट किंवा गुपितच ठेवतो, दुसऱ्या कोणालाही सांगत नाही. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा मित्र जर चांगला असेल तर तुमचं गुपित सर्वांना सांगत फिरेल का? नाही सांगणार. ॲग्री. टेल्स यू ऑल द गॉसिप. टेल्स यू ऑल द गॉसिप म्हणजे तो दुसऱ्यांची बोलणी, म्हणजे दुसरे काय काय बोलत आहेत एकमेकांशी किंवा तुमच्याविषयी, ते तुम्हाला येऊन सांगतो. तर तो चांगला मित्र आहे का? ॲग्री आहात की डिसॲग्री आहात? जो तुम्हाला दुसऱ्यांचं बोलणं सांगतो तो तुमचा चांगला मित्र कसा काय असेल? ते डिसॲग्रीमध्ये खूण करा. किंवा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 5 वाक्य वाचा आणि तुम्हाला जे योग्य वाटते त्या कॉलममध्ये खूण करायची. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट. एखादा चांगला विद्यार्थी होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, कॅरेक्टरिस्टिक कोणते असले पाहिजेत, म्हणजे कोणते गुण असले पाहिजेत. अ गुड स्टुडंट
चांगला विद्यार्थी होण्यासाठी फर्स्ट पॉईंट आहे कीप्स क्वाइट इन द क्लासरूम ऑल द टाइम. वर्गात प्रत्येक वेळेस प्रत्येक तासाला तो अगदी शांत असतो. शांत बसणे चांगली सवय आहे. शिक्षक शिकवताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. काय शंका असतील तर हात वर करून विचारायचं. ही चांगली सवय. पण अगदी शांत बसणं, अजिबात न बोलणं, प्रश्नांची उत्तरं न देणं हे बरोबर नाही ना. त्यामुळे चांगला विद्यार्थी सतत शांत बसणं ह्याच्याशी आपण डिसॲग्री असणार. ऑफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर. एखादा चांगला विद्यार्थी आहे, हे कसं ठरवाल? तो नेहमी शिक्षकांसाठी गिफ्ट्स घेऊन येतो म्हणून तो चांगला आहे का? गिफ्ट्स म्हणजे काहीतरी भेटवस्तू नाही. शिक्षकांना भेटवस्तू दिल्या म्हणजे तो चांगला विद्यार्थी होतो का? नाही. तिथेही डिसॲग्री येणार. टेक्स एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन. आता आपला जो चांगला मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, तो स्वतः कष्ट घेतो काहीतरी नवीन शिकण्यासाठी, नवीन समजून घेण्यासाठी. तो स्वतः कष्ट घेतो, स्वतः मेहनत करतो. फोर्थ इज पंक्च्युअल अँड रेग्युलर. तो विद्यार्थी पंक्च्युअल आहे आणि रेग्युलर आहे. रेग्युलर म्हणजे तो नेहमी शाळेत येतो. पंक्च्युअल म्हणजे वक्तशीर आहे. म्हणजे तो शाळेत वेळेवर आणि नियमित येतो. वेळेवर येतो शाळेत आणि नेहमी येतो. फोर्थ झालं, सॉरी, फिफ्थ लर्न्स ऑल आन्सर्स बाय हार्ट. बाय हार्ट म्हणजे पाठांतर करणे. तो सगळी उत्तरं पाठांतर करून तो सगळी उत्तरं पाठांतर करतो आणि नंतरच तो शिकतो. तर नुसतं पाठांतरावर भर देणं योग्य नाही. त्यामुळे तिथे डिसॲग्री येणार. तो चांगला विद्यार्थी कसा असेल? प्रत्येक गोष्ट पाठांतर आपण केली तर कधी कधी मधलं एखादं वाक्य विसरलो तर पुढचं काही आठवत नाही. त्यामुळे नुसतं पाठांतरावर भर द्यायचं नाही. जे दिलेलं आहे म्हणजे जे उत्तर आहे ते व्यवस्थित वाचायचं, त्याच्यावर विचार करायचा, मनात उजळणी करायची, चिंतन मनन करायचं असतं. त्यामुळे 5वा पॉईंट डिसॲग्री येणं. 6th पॉईंट पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. तो विद्यार्थी शाळेतील सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा उपक्रमामध्ये सहभाग घेतो. शाळेतील सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेतो. तर तो विद्यार्थी चांगला विद्यार्थी आहे. ह्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही? इथे ॲग्री येईल. म्हणजे 2 प्रश्न आपले झाले. तिसरा पहा. व्हॉट मेक्स अ गुड टीचर? कॅरेक्टरिस्टिक. चांगले शिक्षक होण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? फर्स्ट पॉईंट अ गुड टीचर, फर्स्ट पॉईंट प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स. तो शिक्षक सगळे रेडीमेड आन्सर्स देतो. म्हणजे सगळे जे नवनीतमधली म्हणा किंवा इतर पुस्तकातली उत्तरं तशीच्या तशी मुलांना लिहून देतो. तर तो चांगला शिक्षक असेल का? ॲग्री की डिसॲग्री तुम्ही ठरवायचं. त्यानंतर काही शिक्षक स्वतःच्या मनाने प्रश्नांची उत्तरं देतात, पुस्तकातून शोधून देतात. तर 2 अशा सगळ्या शिक्षकांमध्ये फरक असतो. काही रेडीमेड देतात, काही स्वतःच्या मनाने किंवा पुस्तकातून शोधून देतात. मग कोणते शिक्षक चांगले? रेडीमेड देणारे. याच्याशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात? सेकंड पॉईंट इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स. काही शिक्षक सर्व मुलांशी फ्रेंडली म्हणजे मित्रासारखे वागतात. आणि चांगले शिक्षक होण्यासाठी हा गुण त्यांच्यात असला पाहिजे की नको? असला पाहिजे. ॲग्री. थर्ड ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम. तो वर्गात शिकवत असताना, तो शिक्षक किंवा ते शिक्षक वर्गात शिकवत असताना खूप गंमत करतात, मजा करतात आणि एकदम हसत खेळत आनंददायी वातावरणात शिकवतात. असे शिक्षक चांगले असतात की नाही? ॲग्री की डिसॲग्री तुम्ही ठरवायचं. फोर्थ gives challenging tasks and makes the students work on them. ते शिक्षक काय करतात? चॅलेंजिंग टास्क म्हणजे मुलांना
असं आव्हानात्मक काहीतरी काम देतात आणि द स्टुडंट्स वर्क ऑन देम, आणि मुले मग त्या कामावर ते काम करतात. आव्हानात्मक असं छानसं काम देतात आणि विद्यार्थी ते काम करतात. फिफ्थ, अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम्स. ते विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स, विद्यार्थ्यांच्या समस्या, शंका, काही त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील समजून घेतात. हे शिक्षकांचे 5 मुद्दे दिलेले आहेत. तर चांगले शिक्षक होण्यासाठी त्यांच्यामध्ये हे मुद्दे असले पाहिजेत की नाही, हे पॉईंट्स असले पाहिजेत की नाही, याविषयी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री ते तुम्ही ठरवायचं. तर पेज नंबर 25 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो स्वाध्याय आहे मागच्या कवितेचा, जो तुम्हाला लिहायचा आहे. मी फोटो पाठवल्यानंतर आणि लिहून झाल्यावर एकदा वाचायचं आणि नंतर मला फोटो पाठवायचे. आणि पेज नंबर 26वर त्यांनी 3 प्रश्न दिले. चांगला विद्यार्थी होण्यासाठी, चांगला मित्र होण्यासाठी आणि चांगले शिक्षक होण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक असले पाहिजेत किंवा चांगले गुण असले पाहिजेत, त्याविषयी त्यांनी पॉईंट्स दिलेले. मग त्या पॉईंट्सशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात ते तुम्ही ठरवायचं आणि त्या कॉलममध्ये खूण करायची. आणि तो जो अभ्यास आहे पेज नंबर 26चा तो पुस्तकावरच करायचा, वहीत लिहायचा नाही. आता आपण पेज नंबर 27ला सुरुवात करूया. इन अ क्लास ऑफ देअर ओन. ही एक गोष्ट आहे. इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे त्यांच्यासारखे तेच. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती शाळेच्या विद्यार्थ्यांविषयी आहे आणि ते विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये कोणते गुणदोष आहेत ते आपल्याला ह्या गोष्टीतून शिकायचं आहे. ठीक आहे. जर त्यांच्यामध्ये काही दोष पण आहेत, गुण पण आहेत आणि ते आपले दोष सुधारण्यासाठी काय प्रयत्न करतात ते आपल्याला ह्या गोष्टीतून शिकायचं आहे. आता पेज नंबर 27 पहा. पार्ट 1. ह्या गोष्टीचे 2 भाग आहेत. आज आपण पार्ट 1 शिकणार आहोत आणि पुढच्या तासाला आपण पार्ट 2 शिकणार आहोत. We are a class of 60 girls and boys and we are all friends. We are a class of 60 girls and boys means in their class there are total 60. Some are girls and some are boys. Of course, it's true that there are camps amongst us. आणि अर्थातच ही गोष्ट खरी आहे की आमच्यामध्ये पण गट आहेत. आता पहा, आपल्या वर्गात, तुमच्या वर्गात 35, 30, 40 असे विद्यार्थी असतात. पूर्वी म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वी आपल्याकडे 50, 55, 60 असे विद्यार्थी असायचे. पण आता कमी झालेले. मग आता ह्या 30 मुलांमध्ये म्हणा किंवा 40 मुलांमध्ये म्हणा काय असतात, गट असतात. गट असतात म्हणजे त्यांचे असे ग्रुप असतात ना, मुलींचे मैत्रिणींचे ग्रुप, मुलांचे ग्रुप असतात वेगवेगळे. तर त्यांच्यामध्ये पण असे गट होते. आपण जी गोष्ट शिकतोय त्या मुलांविषयी सांगते मी. अँड समटाइम्स वी डू हॅव कॉरल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. पुस्तकातून बोट फिरवायचं. आणि कधी कधी त्या मुलांमध्ये सुद्धा कॉरल्स व्हायचे, म्हणजे वाद व्हायचे. कॉरल्स म्हणजे भांडणं व्हायची, आर्ग्युमेंट्स वाद व्हायचे, आणि फाईट्स आणि कधी कधी मारामारी पण व्हायची. म्हणजे तो 60 मुलांचा वर्ग होता इयत्ता 7वीचा. आणि त्यांच्यामध्ये काही मुलं होती, काही मुली होत्या. आणि त्या सर्वांमध्ये सुद्धा गट होते. मुलांचे वेगवेगळे गट. फक्त सगळ्या मुलांचा एक गट असं नाही, मुलांचे 2-3 गट, मुलींचे 2-3 गट. आणि त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची, वाद व्हायचे, कधी कधी मारामाऱ्या पण व्हायच्या. शिक्षक नसताना, शिक्षकांसमोर नाही ना करू शकत एव्हरीथिंग, सर्व काही. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, पण जेव्हा दुसऱ्यांना फेस करण्याची वेळ यायची, दुसऱ्यांना म्हणजे वर्गाच्या बाहेर, वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन. तर
ती जी विद्यार्थिनी आहे जिने ही गोष्ट लिहिलेली आहे ती म्हणते की जेव्हा दुसऱ्यांना फेस करण्याची किंवा दुसऱ्यांशी सामना करण्याची वेळ यायची आमची, इवन द टीचर्स, मग ते शिक्षक असू देत, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी असू देत, त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र यायचो. म्हणजे त्यांचा जो 60 मुलांचा वर्ग होता, त्या 60 मुलांमध्ये मुली होत्या, काही मुलगे होते. त्यांच्यात आपापसात भांडणं, मारामाऱ्या, वादविवाद खूप होते. पण दुसऱ्या वर्गातल्या मुलांशी जर त्यांचा सामना असेल, म्हणजे काहीतरी भांडण झालं असेल, शिक्षकांशी वाद झाला असेल, तर ही 60च्या 60 मुलं एकत्र यायची त्यांना फेस करण्यासाठी. समजतं? वी फेस देम टुगेदर. आम्ही एकत्र येऊन त्यांना फेस करायचो, म्हणजे सामना द्यायचो, त्यांच्याशी मुकाबला करायचो. इफ यू सी अ होल क्लास being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. ती मुलगी म्हणते गोष्ट लिहिणारी, जर तुम्ही एखादा वर्ग बघितला असेल की जो वर्ग पूर्णपणे पूर्णच्या पूर्ण वर्ग मैदानाला 3 राऊंड मारतोय, मैदानाला 3 फेऱ्या मारतोय, किंवा पुस्तकातून 100 लाईन्स 100 ओळी पुस्तकातून पाहून लिहिण्याची त्यांना पनिशमेंट मिळाली आहे, किंवा काय म्हणू आपण, शिक्षा मिळाली आहे, तर तो वर्ग बहुतेक वेळा आमचाच असतो. म्हणजे त्यांचा वर्ग काय करायचा, कोणाचीही चूक झाली तर ती चूक किंवा ती जी शिक्षा असेल त्या चुकीवरची, ती शिक्षा एकच विद्यार्थी भोगायचा नाही. वर्गात एखाद्या मुलाला जरी शिक्षा झाली तरी सगळा वर्ग ती शिक्षा भोगायचा. एवढी युनिटी होती त्यांच्यामध्ये. युनिटी म्हणजे काय होतं, एकत्रितपणा, एकी होती. परत पहा. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. But we do not tell tales about any one, girl or boy. Tell tales म्हणजे चहाडी करणे किंवा दुसऱ्यांविषयी सांगणे. तर ती विद्यार्थिनी अशी म्हणते की आम्ही सगळे एकत्र मिळून शिक्षा भोगायचो. मग ती मैदानावर 3 फेऱ्या मारण्याची असू दे किंवा पुस्तकातून 100 ओळी बघून लिहिण्याची असू दे, पण आम्ही कधीही शिक्षकांना एक दुसऱ्यांविषयी वाईट सांगायचो नाही. आपल्याला सवय असते ना, शिक्षकाने काही विचारलं की टीचर मी नाही, तो बोलत होता, त्याने मस्ती केली, त्याने आवाज काढला, असं आपण दुसऱ्यांचं नाव सांगून मोकळे होतो. जरी दुसऱ्याची चूक नसली, आपली स्वतःची चूक असली तरी आपण दुसऱ्याचं नाव सांगून मोकळे होतो आणि आपल्याला काय वाटतं, चला आपण वाचलो, त्याला होऊ दे शिक्षा, आपल्याला काय करायचं आहे. पण त्यांच्यामध्ये युनिटी होती. त्यांच्यामध्ये युनिटी असल्यामुळे ते कधीही दुसऱ्याचं नाव शिक्षकांना सांगायचे नाहीत. जरी त्या दुसऱ्या मुलाची चूक असली तरी ते सांगायचे नाहीत. मग शिक्षकांना राग यायचा आणि शिक्षक पूर्ण वर्गाला शिक्षा करायचे आणि ती पूर्ण वर्गाची शिक्षा सगळे विद्यार्थी भोगायचे. ओके. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि आम्ही ती शिक्षा पूर्ण वर्ग म्हणून भोगायचो. पूर्ण वर्ग एकत्र येऊन सहन करायचो, असं ती लिहिते. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि आता तुम्ही गेस करा. गेस म्हणजे तुम्ही ओळखा. पेन्सिल हातात घ्यायची नेहमी पुस्तक समोर असताना, आपण इंग्रजी शिकताना, आणि नवीन शब्दांचे अर्थ पेन्सिलने लिहून घ्यायचे असतात बाळांनो. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. अंदाज करा की ह्या वर्षी काय घडलं असेल. वी वेअर यूज्ड टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. आता ती मुलगी म्हणते, we were used to teachers shouting. आम्हाला शिक्षक ना, सगळे शिक्षक, वर्ग शिक्षक,
विषयांचे शिक्षक त्या सर्वांची आम्हाला यूज टू झालं होतं. म्हणजे आम्ही यूज टू झाले होतो. यूज टूचा अर्थ सवय होणे. ओके, यूज टूचा अर्थ काय? सवय होणे. आम्हाला शिक्षकांच्या ओरडण्याची सवय झाली होती. कशासाठी शिक्षक आम्हाला ओरडायचे? आमच्या वर्गाला आम्हाला परीक्षेत पुअर मार्क्स मिळायचे. पुअर मार्क्स म्हणजे गरीब गुण नाही. पुअर मार्क्स म्हणजे कमी गुण. शॅबी वर्क म्हणजे अस्वच्छ, असं तरी घाणेरडं काम करणे, लिखाण करणे वगैरे. इनकम्प्लीट होमवर्क, घरचा अभ्यास अपूर्ण ठेवणे. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, नियमितपणे शाळेला उपस्थित न राहणे. अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट, आणि इतर सगळ्या गोष्टी ज्यासाठी शिक्षक नेहमी काळजी करत असतात की आपल्या वर्गातील मुलांनी हे असं वागू नये, त्यांनी चांगलं वागावं, नियमित शाळेत यावं, वेळेवर शाळेत यावं, स्वच्छ आणि व्यवस्थित युनिफॉर्म घालावा, रोजचा अभ्यास रोज व्यवस्थित करावा, सुंदर अक्षरात सगळी कामं वेळेवर करावीत, शाळेची, घरची, किंवा परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळावेत, याविषयी सर्व शिक्षकांना वाटत असतं. पण त्यांचा वर्ग असा होता की या सगळ्या गोष्टींसाठी सगळे शिक्षक त्यांना ओरडत असत. बट वी डिडंट माइंड इट. पुढे ती मुलगी लिहिते की आम्हाला शिक्षक ह्या प्रत्येक गोष्टीवर ओरडायचे, पण आम्ही कधी ते मनावर घेतलं नाही. इट मेड नो डिफरन्स टू अस, आणि त्यामुळे आमच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. शिक्षक किती पण ओरडू दे, आम्ही जैसे थे वैसे, म्हणजे जसे होते तसेच राहायचो. कधीतरी शाळेत आलो तर आलो तरी उशिरा यायचं, अभ्यास करायचा नाही, केला तरी कसा तरी घाणेरड्या अक्षरात करायचा, असं त्यांचं सुरू होतं. आणि त्यांना त्याची सवय झाली होती. त्यांच्यात काहीच फरक पडला नव्हता. शिक्षक किती ओरडले तरी त्यांना काही वाटायचं नाही. वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज, आणि आम्हाला आमचा वर्ग तसाच आवडायचा जसा तो होता. त्यांना माहीत होतं की त्यांचा वर्ग घाणेरडा होता, वाईट होता. वर्ग म्हणजे वर्ग असा अस्वच्छ होता ह्या अर्थी नाही. वर्ग म्हणजे वर्गातील मुले अभ्यास करायची नाही, नियमित शाळेत यायची नाही, हे सर्व 60 मुलांना माहीत होतं. पण त्यांना तसाच त्यांचा वर्ग आवडायचा आणि त्याविषयी त्यांना काही वाटायचं नाही. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास, आणि तरीसुद्धा खरं सांगायचं म्हणजे किंवा वस्तुस्थिती अशी होती की आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान होता. कसाही असे ना आमचा वर्ग, आम्हाला अभिमान होता, कारण आमच्यामध्ये काय होती? युनिटी होती, ऐक्य होतं, आपले एकी होती आमच्या सर्व 60 मुलांमध्ये. भले आम्ही अभ्यास नाही करायचो, भले आम्ही परीक्षेत नापास व्हायचो, पण आमच्यामध्ये खूप एकी होती. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई, आणि तशाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका होत्या ज्यांचं नाव होतं मिसेस देसाई, म्हणजे श्रीमती देसाई, त्यांचं आडनाव होतं ते देसाई. त्या त्यांच्या 7वीच्या वर्गाच्या नवीन वर्ग शिक्षिका होत्या, ज्या त्यांना 5वी 6वीला नव्हत्या, पण 7वीला त्या आल्या होत्या. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड, त्यामुळे जेव्हा त्या पहिल्यांदा आमच्या वर्गात आल्या, पहिल्याच तासिकेला त्या म्हणाल्या, काय म्हणाल्या? शी सेड, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. त्या म्हणाल्या, मिसेस देसाई त्यांच्या 7वीच्या वर्ग शिक्षिका जेव्हा पहिल्या दिवशी त्यांच्या वर्गात आल्या, त्या पहिल्या तासिकेलाच त्या म्हणाल्या की अरे मुलांनो, तुमच्याविषयी मी तुमच्या मागच्या वर्षीच्या वर्ग शिक्षिकेकडून ऐकलेलं आहे. म्हणजे 6वीच्या शिक्षिकेने तुमच्याविषयी मला भरपूर सांगितलेलं आहे. आता आपल्या शाळेत मुलांनो 1ली ते 4थीला तुम्हाला एकच शिक्षक असतील, 5वी ते 7वीला एकच शिक्षक असतील, पण सर्व शाळेत असं नसतं ना. सर्व शाळेत प्रत्येक इयत्तेप्रमाणे शिक्षक बदलत असतात. आता ही मुलं 7वीला आहेत, तर 7वीच्या त्यांच्या शिक्षिका होत्या मिसेस देसाई, आणि त्या म्हणाल्या की मुलांनो, मी तुमच्या मागच्या वर्षीच्या म्हणजे 6वीच्या शिक्षिकेकडून तुमच्याबद्दल भरपूर ऐकलेलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू, आणि मला तुमचा अभिमान आहे.
कारण मला त्याने सांगितले की तुमच्यामध्ये खूप युनिटी आहे, खूप एकी आहे आणि नक्कीच मला तुमचा अभिमान आहे. Unity is a very important quality and you must always maintain it. आणि युनिटी एकी हा एक खूप चांगला गुण आहे आणि तुम्ही तो गुण तुमच्याकडे असा कायम ठेवला पाहिजे. तुमच्यामध्ये एकी ही असलीच पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि मला तुमचा वर्ग मिळाला इयत्ता 7वीला, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, असं मिसेस देसाई म्हणाल्या. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स अँड बॉईज. तुम्हाला माहिती आहे का, त्या मिसेस देसाई आम्हाला नेहमी काय म्हणून हाक मारायच्या? त्या आम्हाला कधीच मुलांनो अशी हाक नाही मारायची. त्या नेहमी आम्हाला गर्ल्स अँड बॉईज म्हणायच्या. म्हणजे मुलांनो मुलींनो असं त्या आम्हाला कधीच म्हणायच्या नाहीत. इट ऑलवेज गर्ल्स अँड बॉईज, यू यंग पीपल, और माय डिअर, और यंग मॅन, और यंग लेडी असं त्या आम्हाला हाक मारायचे. म्हणजे ते आम्हाला असं कॉमन चिल्ड्रन असे हाक नाही मारायचे. त्या आम्हाला नेहमी गर्ल्स बॉईज असं म्हणायच्या. त्याचप्रमाणे यू यंग पीपल, अरे तरुण लोक, ओ माय डिअर माझी प्रिय मुलं, और यंग मॅन और यंग लेडी तरुण माणसा तरुण स्त्री अशी त्या आम्हाला हाक मारायच्या. यू फील सो नाईस वेन शी सेज नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि ज्यावेळेस त्या म्हणायच्या ना की आता ही तरुण स्त्री तरुण मुलगी तुम्हाला सांगणार आहे की हे कसं करायचं, हे कसं सोडवायचं, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद व्हायचा किंवा आम्हाला खूप छान वाटायचं. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. आणि आम्हा सर्वांना त्या मिसेस देसाई खूप आवडायच्या, खूप. त्या आमच्या वर्ग शिक्षिका इयत्ता 7वीच्या. पेज नंबर 28 काढा. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आणि आता पहिल्या चाचणीची वेळ झाली. पहिल्या चाचणीची वेळ झाली म्हणजे पहिली चाचणी परीक्षा जवळ आली. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युजल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. आता पहिली चाचणी आली शाळेची, हो की नाही? आणि पहिली चाचणी झाल्यानंतर आम्ही सगळे तयार होतो. कशासाठी? की आता शिक्षक, प्रत्येक विषयाचे शिक्षक येतील, पेपर तपासून आणलेले असतील आणि आम्हाला नेहमीसारखे ओरडतील, शिक्षा करतील, कारण आम्ही नेहमी नापास व्हायचो किंवा आम्हाला कमी गुण मिळायचे. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स. पण जेव्हा आमच्या वर्ग शिक्षिका मिसेस देसाई आल्या आमच्या वर्गात, त्यांच्या हातात आमचं निकालपत्रक होते. आमची निकालपत्रकं होती, सर्वांची रिपोर्ट कार्ड्स होती पहिल्या चाचणीची. शी डिडंट लुक अँग्री. त्या रागवलेल्या दिसत नव्हत्या. शी वॉज रॅदर क्वाईट. त्या थोड्याशा शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युजल. नेहमीसारखं त्यांनी स्माईल केलं, स्मित केलं. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. पण त्यांचे डोळे काही आनंदी दिसत नव्हते. आज त्या नाराज दिसत नव्हत्या, पण त्या डोळ्यांनी उदास, दुःखी दिसत होत्या. त्यांनी स्माईल केलं, पण त्या दुःखी दिसत होत्या. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. त्यांनी आम्हाला म्हणजे एकेकांना आमचे रिपोर्ट कार्ड्स दिले. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आता आमच्यापैकी बरीच मुलं एका विषयात नापास, कोण 2 विषयात नापास, कोण 3 विषयात नापास, असा आमचा नेहमीसारखा निकाल होता. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. आणि काही मुलांनी तर परीक्षाच दिली नव्हती, परीक्षेला बसलेच नव्हते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स.
आणि वर्गातील 60 मुलांपैकी अगदी थोडी मुलं अशी होती की ज्यांना काही विषयात चांगले मार्क होते. सगळ्या विषयात चांगले मार्क असलेली मुलं खूप कमी होती. काही मुलं अशी होती की ज्यांना 1-2 विषयात बऱ्यापैकी गुण होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि खूप कमी विद्यार्थी असे होते की ज्यांना सर्व विषयात खूप छान गुण होते. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. मग त्या म्हणाल्या, सो दॅट्स दॅट, चला झाले ते झाले. हां, म्हणजे त्यांनी आम्हाला सर्वांना प्रगती पुस्तकं दिली आणि म्हणाल्या चला झाले ते झाले. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. आणि अचानक काय झालं माहिती आहे का? त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मिसेस देसाईंच्या डोळ्यात अश्रू आले. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफकोर्स. डोळ्यात आलेले अश्रू त्यांनी खाली गालावर येऊ दिले नाहीत, ओघळू दिले नाहीत, नक्कीच येऊ दिले नाहीत. डोळ्यातले अश्रू त्यांनी डोळ्यातच ठेवले. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. त्यांनी अशी पटकन डोळ्याची उघडझाप केली आणि त्या फळ्याजवळ गेल्या. त्यांना रडू आलं होतं. आमच्या वर्गाचा निकाल पाहून त्या रडत होत्या. अशी ती मुलगी गोष्टीत लिहिते. आर यू एंग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. कोणीतरी विचारले, मॅडम तुम्ही आमच्यावर रागावलात का? आम्ही चांगला निकाल दिला नाही म्हणून पहिल्या चाचणीचा. नो, नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही. का रागवायचं? बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता नावाची मुलगी त्या 7वीच्या वर्गातून हळू पण अशी सॉफ्ट व्हॉइसमध्ये मधुर आवाजात म्हणाली, पण मॅडम यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. यापुढे तुम्हाला आमचा अभिमान नाही ना वाटणार, कारण आम्ही परीक्षेमध्ये चांगला निकाल नाही दिला. काही जण परीक्षेला बसलीच नाहीत. जे बसले त्यातले काही एका विषयात फेल, काही 2 विषयात फेल. खूप चांगले गुण मिळवणारी मुलं खूप कमी. तुम्ही पहिल्या दिवशी आम्हाला बोलला होता ना की आमच्यामध्ये युनिटी आहे, एकी आहे, ह्याचा तुम्हाला अभिमान आहे. पण आता आमचा पहिल्या चाचणीचा निकाल पाहिल्यावर तुम्हाला आमच्यावर अभिमान नाही ना वाटणार मॅडम? असं सुष्मिताने विचारलं. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आत्ता पहा मिसेस देसाई काय म्हणाल्या. नो सुष्मिता, सुष्मिता अजिबात नाही. तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमच्यावर अभिमान करायचा आहे. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमच्यावर अभिमान करायचा आहे. असं त्या म्हणत नाहीत की मला आत्ता पण तुमच्यावर अभिमान. त्या म्हणतात की मला तुमच्यावर अभिमान करायचा आहे. कम ऑन नाव, लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. मग त्या मिसेस देसाई म्हणाल्या की ठीक आहे, चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. सर्वांना रिझल्ट दिले पहिल्या चाचणीचे, आपण अभ्यास करूया. चला पुस्तकं काढा बाहेर सर्वांनी. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट दिस. आता वर्गातील काही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर थांबले शाळेच्या बाहेर मैदानावर आणि त्या विषयावर बोलले. कोणत्या विषयावर? मिसेस देसाईंनी त्यांना रिझल्ट दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या काय बोलल्या त्याविषयी विद्यार्थी चर्चा करू लागले. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड अस्मिता? कोणीतरी विचारलं, अस्मिता तुझ्या लक्षात आलं का देसाई मॅडम काय म्हणाल्या? स्नेहल. स्नेहलने विचारलं अस्मिताला की अस्मिता तुझ्या लक्षात आलं का देसाई मॅडम काय म्हणाल्या? शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. देसाई मॅडम म्हणाल्या की मला नेहमी तुमच्यावर अभिमान करायचा आहे. नेहमी मला तुमच्यावर अभिमान करायचा आहे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या अशा अजिबात बोलल्या नाहीत की मला तुमच्यावर अभिमान आहे. त्या काय म्हणाल्या? मला तुमच्यावर अभिमान करायचा आहे इन फ्युचर.
म्हणजे त्यांना इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना असं सांगायचं आहे की पुढच्या परीक्षेत तुम्ही चांगला स्कोर करा किंवा चांगले गुण मिळवा, म्हणजे मला तुमच्यावर अभिमान करता येईल. What do you expect? I said. So many of us fail. So many miss the test. How do you expect her to be proud of us? मग ती गोष्ट लिहिणारी मुलगी म्हणते, तुम्ही काय एक्सपेक्ट करता मॅडमकडून, देसाई मॅडमकडून? हां, म्हणजे तुम्ही काय कशाची अपेक्षा करता? आपल्यापैकी बरेच विद्यार्थी पहिल्या चाचणीला फेल झाले, नापास झाले. बऱ्याच जणांनी परीक्षा मिस केली, परीक्षेला बसलेच नाही. तर तुम्ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा कशी काय करता की त्यांनी तुमच्यावर अभिमान करावा? पहा, ते खाली चित्र दिलंय ना मुलांनो, शाळेतील वर्गाचं चित्र आहे आणि त्या वर्गात विद्यार्थी थांबून शाळा सुटल्यानंतर मॅडमचं जे वागणं होतं रिझल्ट दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू, त्यांचं वाक्य त्यावर आधारित त्याच्यावर ते विद्यार्थी चर्चा करत आहे. आता ह्या गोष्टीचा पहिला भाग संपलेला आहे, दुसरा भाग नंतर आहे. मध्ये पेज नंबर 29वर त्याचा स्वाध्याय आहे. आता आजच्या तासाला मी पेज नंबर 26 घेतलं, त्याचा फोटो पाठवणार आहे. हां, ते पान तुम्ही पुस्तकावरच सोडवायचं. पेज नंबर 27 आणि 28वरची गोष्ट शिकवली, ही दोन्ही पानं तुम्हाला वाचायची आहेत. उजव्या बाजूला पेज नंबर 27वर काही शब्दांचे सोपे इंग्रजी अर्थ दिले, ते वाचायचे आहेत. पेज नंबर 28वर डाव्या बाजूला काही शब्दांचे सोपे अर्थ आणि काही प्रश्न दिले, ते वाचायचे. जो लिखाणाचा भाग आहे तो सगळा मी लिहून देणार आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. पुन्हा सांगते, दिलेला अभ्यास व्यवस्थित करा. हां, पेज नंबर 27, 28 वाचा. आपल्याला परीक्षा द्यायची ना 22 तारखेपासून, त्यामुळे मी सगळ्या सूचना व्यवस्थित पाठवणार आहे, त्याप्रमाणे अभ्यास करायचा. यांची मुलं खरोखर व्हिडिओ व्यवस्थित पाहतात, दिलेला अभ्यास व्यवस्थित पूर्णपणे करतात, त्यांना परीक्षेला नक्कीच भरपूर गुण मिळतील. आणि तुम्हाला माहीतच आहे की 8वी ते 10वीची शाळा उघडलेली आहे आणि दिवाळीनंतर आपणही शाळेत भेटणार आहोत. आणि त्यावेळेस शाळेत दररोज तुम्हाला हजर राहायचं आहे, वर्गात लक्ष द्यायचं आहे, घरचा अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेचे पेपर पण न पाहता लिहायचे. त्यामुळे ही जी 1.5 वर्षाची आपल्याला सवय लागली आहे सगळं न करण्याची, दुर्लक्ष करण्याची, ते आता हळूहळू बंद करायची आहे तुम्ही. ओके, चला तर आजचा तास इथेच संपला. सर्वांना बाय, हॅव अ गुड डे.